श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वामी रामतीर्थ महाराज म्हणतात, हे भगवंता, तू आम्हाला जिवंत ठेव, नाहीतर आमचं शीर कापून टाक. तुझी मर्जी. पण मी तुझा प्रेमी आहे, मी फकीर आहे आणि मी सदैव तुझंच गुणगान गात राहीन. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, या यूं भी वाहवा है और वो भी वाहवा है. तुझी जशी इच्छा असेल त्यामध्ये आम्ही राजी आहोत, खुश आहोत. तू असं केलंस तरी वाहवा, तसं केलंस तरी वाहवा. शीख संप्रदायातील लोक म्हणतात, वाहे गुरु वाहे गुरु. गुरु जे करतात त्याची वाहवा वाहवा आपण करायची. कारण आपले गुरु जे करतात ते आपल्या कल्याणाचंच असतं. आणि म्हणून वाहे गुरु असं सतत म्हणत असतात. आपले सद्गुरू किंवा आपला भगवंत जे काही करेल, जे काही घडवून आणेल ते योग्यच आहे आणि माझ्या कल्याणाचंच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. घरामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला काय, किंवा पैशाचं नुकसान झालं काय, किंवा एखादा आजारपणा आला काय, किंवा अचानकपणे एखादा गंभीर प्रसंग ओढवला काय, जे काही घडतं ते बरोबर आहे, योग्य आहे, खरं आहे आणि माझ्या कल्याणाचं आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि अशी आपल्या बुद्धीची आणि मनाची तयारी घडवून आणली पाहिजे. पहिली गोष्ट, भगवंत आहेच अशी खात्री पडली पाहिजे. दुसरी गोष्ट, मी त्याचा आहे हा समर्पण भाव पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जे काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने आणि त्याच्या कर्तेपणाने घडतंय हे कळलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तो जे काही करेल ते माझ्या कल्याणाचंच आहे, योग्य आहे, बरोबर आहे आणि खरं आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. अशी आपल्या मनाची तयारी व्हायला हवी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता आपण गीतेमधला 41वा श्लोक पाहूया. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन, बहुशाखा हि अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन, बहुशाखा हि अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन, बहुशाखा हि अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. जे या मार्गावरून चालतात त्यांची बुद्धी ही दृढ निश्चयी असते आणि त्यांचं ध्येय हे एकच असतं. हे प्रिय कुरुनंदना, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्याच बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे कुरुवंशातील अर्जुना, या मोक्ष मार्गामध्ये
जे कोणी मार्गक्रमण करत असतात त्यांची बुद्धी निश्चयात्मक स्वभावाची असते. त्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो. परंतु ज्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला नसतो आणि जे डळमळीत वृत्तीचे असतात, अशाच माणसांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे अनंत फाटे फुटतात. आता या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण आता बघूया. ओवी क्रमांक 238. जैसी दीप कलिका धाकुटी, परी बहुतेजा ते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दिव्याची ज्योत जरी एवढीशी लहानशी असली तरी ती संपूर्ण खोली प्रकाशित करते. त्याचप्रमाणे सद्बुद्धी ही जरी एवढीशी असली, थोडीशी असली, तरी तिला आपण लहान आहे, अल्प आहे किंवा धाकटी आहे असं म्हणू नये. ज्ञानेश्वर महाराजांना जी गीता कळली ती खऱ्या अर्थाने विलक्षण आहे. एक लहान असणारी मेणबत्ती सुद्धा अख्खी खोली प्रकाशित करून टाकते. त्याप्रमाणे माणसाने केलेलं सत्कर्म या जगामध्ये प्रकाश निर्माण करते. कारण परमात्म्याच्या अस्तित्वाची जी बुद्धी त्याला झालेली असते ती जरी थोडीशी असली, छोटीशी असली, तरी तिला लहान आहे, अल्प आहे, कमी आहे असं आपण म्हणू नये. ही अल्प जरी असली, छोटीशी जरी असली, तरी संसार भय नाहीसं करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. महाराज यावर एक छान दृष्टांत देतात. ते म्हणतात, एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि मला सांगू लागला की माझ्या शेजारी एक निवृत्त पोलीस ऑफिसर राहायला आलेला आहे. आता तो निवृत्त जरी असला तरी पोलीस ऑफिसर असल्यामुळे त्याच्या असण्याचा आधार आपल्याला वाटतो आहे. जर एका पोलिसाचा आधार आपल्याला इतका वाटतो तर भगवंताचा आधार ज्याला प्राप्त झाला त्याला किती बरं वाटत असेल, त्याला किती आधार मिळत असेल याची थोडीशी तरी कल्पना करून पहा. आणि म्हणून ज्याच्या मनामध्ये ही सद्बुद्धी निर्माण झालेली आहे की मी भगवंताचा आहे आणि त्याचा मला आधार आहे, अहो आपल्याला या जगाचं भय नाहीसं होऊन जाईल. कारण भगवंताचा आधार हे तुम्हाला सर्व दुःखांपासून, सर्व त्रासांपासून, सर्व कटकटींपासून आणि सर्व भीतीपासून मुक्त करतो. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. मी भगवंताचा आहे असं म्हणण्यामध्ये आपल्याला त्याचा आधार प्राप्त होतो. स्वामी समर्थांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अहो एवढं जरी आपण ऐकलं किंवा वाचलं तरी आपल्याला किती आधार वाटतो. आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत म्हटल्यानंतर आपल्याला भ्यायचं काय कारण आहे? आपल्याला कुणाची भीती वाटणार? आणि म्हणून आपण निर्भय होतो, निश्चिंत होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये केवळ आणि केवळ आनंदच उरतो. पुढची ओवी आपण बघूया. 239. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचार शूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, ही सद्बुद्धी मिळणं हे अत्यंत कठीण काम आहे. अनेक जन्मांचं पुण्य पाठीशी असल्यावर किंवा ज्या माणसांनी याचा ध्यास घेतलाय
आणि केवळ भगवंताचंच मनन चिंतन करतात अशा विचारशूर लोकांमध्येच ही सद्बुद्धी प्राप्त झालेली दिसून येते. आपली बुद्धी जी आहे ती वासनायुक्त आहे. आपल्या मनामध्ये असंख्य वासना असतात आणि म्हणून आपली बुद्धीसुद्धा वासनामय असते. परंतु ज्याला भगवंत हाच प्राप्त व्हावा अशी वासना झालेली आहे, त्यातून येणारी बुद्धी ही सद्बुद्धीच असते. म्हणजे मला केवळ आणि केवळ भगवंतच हवा असं जेव्हा आपल्याला वाटू लागेल, त्याच वेळेला आपल्याला सद्बुद्धी झाली असं म्हणावं लागेल. समर्थ रामदास स्वामी म्हणतायत, धुंडिता धुंडिता देवो सत्संगे सापडे जनी. खरा सत्पुरुष कोण? तर ज्याच्या सहवासामध्ये स्वाभाविकपणे प्रपंचाचं प्रेम कमी होऊन भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल आणि त्याचीच आवड निर्माण होईल आणि तोच प्राप्त व्हावा असं वाटेल, त्याला खरा सत्पुरुष म्हणावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या वासना बदलल्या पाहिजेत, आपल्या वासना सुधारल्या पाहिजेत. आज मला जे हवंसं वाटतं आहे त्याच्या ऐवजी मला भगवंत हवा असं वाटलं पाहिजे. तो हवा असं न म्हणता तोच हवा किंवा तो हवाच असं आपल्याला वाटलं पाहिजे. यालाच सद्वासना असं म्हणतात. आणि अशी सद्वासना निर्माण होणं म्हणजेच आपल्यामध्ये सद्बुद्धी आहे असा त्याचा अर्थ होतो. ही सद्बुद्धी प्राप्त करून घेणं हेच आपल्या आयुष्याचं जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आज आपण सर्वसामान्य माणसं प्रपंचालाच आपलं ध्येय मानतो. प्रपंच सुखाचा व्हावा, प्रपंच आपला संसार चांगला व्हावा, काही अडचण येऊ नये, आपल्याला त्यामध्ये सुख समाधान मिळावं असं जे आज आपल्याला वाटतं, कारण आपलं सगळं काही या प्रपंचासाठीच चालू आहे. म्हणून प्रपंच हा साध्य न वाटता आपल्याला साधन वाटला पाहिजे आणि या प्रपंचाच्या साधनाद्वारेच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि भगवंतच मला प्राप्त झाला पाहिजे, तोच हवा किंवा तो हवाच असं जेव्हा आपल्याला वाटेल, तेव्हा आपल्या प्रपंचामधल्या असणाऱ्या वासना बदलून भगवंताविषयीच्या निर्माण झाल्या असं म्हणता येईल. सद्वासना मात्र या चराचरामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चर आणि आचर या सर्वांमध्ये ही सद्वासना निर्माण होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. आणि जे केवळ आणि केवळ भगवंताचाच विचार करतात, त्याच्याबद्दलच मनन चिंतन करतात, अशा शुद्ध विचाराच्या पुरुषांनाच, विवेकाने वागणाऱ्यांनाच अशी सद्बुद्धी किंवा अशी सद्वासना प्राप्त होते. आता विचारशूर कोण? आता शूर म्हणजे जो शत्रूंचा नाश करतो त्याला आपण शूर म्हणतो. आणि विचारशूर याचा अर्थ जो विचारांनी त्या भगवंताला आपल्या मनामध्ये स्थापन करून घेतो. आत्मतत्व किंवा हे जे काही आहे नाही का, परमात्मा परमेश्वर हे जे काही तत्व आहे, ते तत्व विचारांनी, मनन चिंतनानी, ध्यास घेण्यानी सतत त्याच्याबद्दल
अनुसंधान ठेवण्याने जो प्राप्त करून घेतो आणि त्याला आपल्या हृदयामध्ये स्थापित करतो आणि त्या आत्मतत्वाच्या विचाराचंच आचरण करतो, त्यालाच खरा विचारशूर असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याच्या मनामध्ये हे आत्मतत्व प्रस्थापित होतं तो इतका निर्भय बनतो आणि इतका निश्चिंत होतो की हा निर्णय माझ्या विचारांचा आहे असं म्हटल्यावर त्याला इतर काही आवडत नाही. एकदा का माझ्या विचारांची दिशा भगवंताच्या दिशेने पक्की झाली की मग मला इतर गोष्टी आवडेनाशा होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे आत्मानात्म विचार करतात तेच खऱ्या अर्थाने विचारशूर असतात. विचाराने विवेकाने त्यांची वासना सद्वासनेमध्ये बदलते आणि ते केवळ आणि केवळ भगवंताचंच स्मरण करत असतात. आणि खरा सत्पुरुष कोण, तर ज्याच्यामध्ये हे सामर्थ्य असेल की जो आपल्या शिष्याचा, आपल्या भक्ताचा पूर्ण कायापालट घडवून आणतो, त्यांच्या मनातल्या वासना बदलून टाकतो आणि प्रापंचिक किंवा सांसारिक वासना नष्ट करून केवळ आणि केवळ भगवंताविषयीच्या वासना निर्माण करतो. असं सामर्थ्य ज्याच्या अंगी असतं त्यालाच सत्पुरुष म्हणावं. आणि अशा सत्पुरुषांचा आपण सदैव संग करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.